पहिले काही सेकंदाचे 2 व्हिडिओ पाहू, मग बोलू. बापरे, किती भयानक आहे सगळं. आज शहरात 2 बाजू तयार झालेल्या आहेत. एकीकडे कुत्र्यांवर प्रेम करणारे आणि दुसरीकडे त्यांची भीती असणारे लोक. कुत्र्यांवर करुणा असणारे समाजात ऊब आणतात आणि सुरक्षिततेची मागणी करणारे स्थैर्य आणतात. ऊब आणि स्थैर्य मिळूनच घर बनतं. ज्यांना कुत्र्यांशी रोजची ओळख आहे त्यांना त्यांचं वागणं शांत दिसतं, पण ज्यांना अचानक काहीतरी वाईट अनुभव आला आहे त्यांना त्याचा धोका वाटतो. दोन्ही भावना खऱ्या आहेत. शहरं माणसांसाठी आहेत, पण निसर्ग अजूनही त्यात राहतो. जिथे कचरा, अन्न, तुटी कंपाऊंड्स आहेत तिथे स्ट्रीट ॲनिमल्स वाढतात. म्हणूनच क्लीनलीनेस इज द रिअल वॅक्सिन. कचरा बंद करा, खुले डब्बे टाळा, सोसायटीचे कंपाऊंड्स रिपेअर करा आणि आपल्याकडे अवेअरनेसपेक्षा डिसिप्लिनचे कमी आहे. म्हणून उपाय एकच, फीडिंगसाठी ठरलेली जागा आणि ठरलेला वेळ. सोसायटीच्या गेटच्या जवळ किंवा पार्किंगमध्ये फीडिंग नाही. स्टरलायझेशन जलद झाले की ॲग्रेशन निम्म्यावर येतं. रजिस्टर फीडिंग झोन आणि फिक्स टायमिंग इज नेसेसरी. कुत्रेही माणसाप्रमाणे रुटीन फॉलो करतात आणि एकदा रुटीन मिळाला की त्यांचं ॲग्रेशन कमी होतं. कुत्रे समस्या नाही आहेत, व्यवस्थापनाची कमतरता हीच खरी समस्या आहे. सुरक्षितता आणि करुणा दोन्ही हातात हात घालून चालू शकतात. फक्त शांत डोक्याने निर्णय घ्यायचा आहे.